CARBON. हा सेकंड बॉक्स आहे. हा ॲक्च्युली आधीच आलेला. हा व्ह्यू कसा वाटतं ते सांगा जरा. हे काढायचं आहे लेन्सने नाही टाकायचं. कसं काय मंडळी, दिस इज हापूस बापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं एका न्यू ब्लॉगमध्ये. लास्ट ब्लॉगमध्ये आपण बघितलं की मी माझ्या बाईकवर आता ॲक्सेसरीज लोड करायला चालू केलं. जसं की लास्ट ब्लॉगमध्ये आपण ट्यूबलेस कन्व्हर्जन आणि नकल गार्ड्स लावलेले. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपण ऑटो इंजिनाचं इंजिन गार्ड अनबॉक्स केलेलं आणि ते लावलेलं. आणि आत्ता या ब्लॉगमध्ये आपल्याकडे अजून एक नवीन पार्सल आलेलं आहे, जे की आहे इथे. सो हे काय आहे हे मी तुम्हाला आता अनबॉक्सिंग करून दाखवतो. ही आपल्या गाडीवरची एक मस्ट हॅव ॲक्सेसरी आहे. सो लेट्स स्टार्ट अनबॉक्सिंग. सो हे तुम्ही बघताय इकडे काही दिसतंय का तुम्हाला? CARBON कार्बन काय असेल गेस करून सांगा मला कमेंट्समध्ये. तोपर्यंत आपण उघडायला घेऊया. सो आता तरी तुम्हाला कळलं असेल, दिस इज कार्बन रेसिंग डार्क स्मोक्ड विंडशील्ड. एकदम प्रीमियम विंडशील्ड आहे आपल्या हिमालयन 450साठी. लेट्स ओपन द बॉक्स. ओहो डॅम, एवढी मोठी वाटते. बाप रे, खूपच खतरनाक मोठी दिसते ॲक्च्युली हातामध्ये. आता बघूया की गाडीवर किती दिसेल. सो गुड. सो ही मी घेतली ॲक्च्युली, ही क्लिअरमध्ये पण येते. मी घेतली आहे ब्लॅक स्मोक्ड व्हर्जनमध्ये, कारण मला काइंड ऑफ थोडं हे ब्लॅक थीममध्ये जायला बेटर वाटतं आहे. कारण आपली गाडी बेज टाईप आहे, बाकी सगळं ब्लॅक घेतलं तर इट विल लुक व्हेरी गुड. सो ही कार्बन रेसिंगची विंडशील्ड आहे. कार्बन रेसिंग इज अ व्हेरी रेप्युटेड ब्रँड. इट्स फ्रॉम बँगलोर आय गेस. आणि हिची क्वालिटी खूपच बेटर आहे. म्हणजे हे तुम्ही बाहेर बघितले असेल, ज्या ओल्ड हिमालयनमध्ये ती एक ॲक्रेलिक टाईपची एक विंडशील्ड यायची, ती बघितली असेल. बट ही इट्स लाईक व्हेरी स्टर्डी. इट फील्स लाईक अ रॉक. आणि ह्याच्याबरोबर हा एक मेटल पार्ट आहे, जे त्याचं केस असते, जी आपल्या ओरिजिनल विंडशील्डच्या वर एक पार्ट आहे हा लागतो. आणि त्याच्यावर ही विंडशील्ड लागते, कारण ही थोडी वाईड असल्यामुळे हिला वाईडर सपोर्टची गरज आहे. सो दॅट ही जास्तीत जास्त स्पीडवर सुद्धा व्हायब्रेट नाही करणार किंवा काहीच त्याचा प्रॉब्लेम नाही येणार आपल्याला. सो हा होता आपला फर्स्ट बॉक्स, ज्याच्यामध्ये आपली विंडशील्ड आलेली. आणि हा सेकंड बॉक्स आहे. हा ॲक्च्युली आधीच आलेला, बट मी हा अनबॉक्स करून ठेवलेला, म्हणून ह्याची वाट बघत होतो. तर आता ह्या दोन्हीच्या ॲक्सेसरीज आपण एकत्र लावणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये मी ॲक्च्युली 4 गोष्टी मागवलेल्या. ह्या मी मागवलेल्या HTRZ मॉड्स म्हणून एक इंस्टाग्रामवर चॅनल आहे. इट्स अ शॉप इन बँगलोर, जे की ॲक्सेसरीज आणि अशा गोष्टी विकतं. तर त्यांच्याकडे उत्सवात सेल होता. त्या सेलमध्ये मी ह्या गोष्टी मागवलेल्या. आणि त्यांच्यामध्ये मी 4 गोष्टी मागवलेल्या. एक बॅलक्लावा होता, जो मी ठेवून दिला आहे. सेकंड होता हे ब्लाइंड स्पॉट मिरर्स आहेत. आत्ता आपल्या हिमालयनवर जे मिरर्स आहेत गोल, त्याच्यावर ह्याचं लागून काही उपयोग नाही आहे. बट मी हे त्यासाठी नाही मागवलेत. आपण आता पुढे जाऊन जे ॲडजस्टेबल मिरर्स असतात ऑफ रोडवाले, ते लावणार आहे. तर त्याच्यावर आपण हे लावणार आहे. सो आत्ता सध्या ह्याची काही गरज नाही, हे आपण साईडला ठेवू. आणि सेकंडरी हे आहे मोटोटॉर्कचे हँडल बार रायझर्स आहेत. आणि हे आहे थर्ड मोटोटॉर्कची मागची बेस प्लेट आहे. ही टॉप रॉकची बेस प्लेट. सो मला ॲक्च्युली रॉयल एनफिल्डची जी बेस प्लेट आहे ती मला खूप आवडते खरं म्हणजे. बट ती आहे ॲल्युमिनियम सिल्वरमध्ये, आणि मला आपल्या गाडीवरती सिल्वर गोष्टी लावायच्या नव्हत्या, त्यामुळे मी ब्लॅक शोधून घेतली. आणि ही मला सेलमध्ये खूप बऱ्यापैकी स्वस्त मिळाली. 1600 रुपयाला मिळाली फक्त ही, त्यामुळे मला बेस्ट वाटली ही. आणि ब्लॅक पण आहे. सो सेम, ऑलमोस्ट सेम रॉयल एनफिल्डसारखाच याचा फील आहे. सो मला ही आवडली, तर ही घेतली. सो आता आपण बेसिकली हे टॉप रॅकची प्लेट, हे हँडलबार रायझर्स आणि विंडशील्ड या तिन्ही गोष्टी एकत्र लावायला जाऊया सध्याच्या गॅरेजवर. आणि तिन्ही आपण आपल्या स्वतः लावू. आणि मग मी तुम्हाला सांगतो की ओव्हरऑल ह्याचा फील कसा वाटतोय. तो एका बंजीने टेम्पररी बांधलाय आणि आता कोल्ड स्टार्ट केलेली गाडी झाली असेल. सो आता निघूया.
हा व्ह्यू कसं वाटतं ते सांगा जरा. फर्स्ट टाइम हिमालयनवर आपण असं या व्ह्यू या अँगलमध्ये मोटो ब्लॉगिंग करतो आहे. मला वाटतंय चांगलाच असेल जेवढं मला स्क्रीनवर दिसतं आहे समोर थोडंफार, त्यामुळे तरी बेटर वाटतं आहे. पूर्ण हँडल बार अख्खच्या अख्खं येतं आहे, हात पण येत आहेत थोडे. सो कॉकपिट मस्त दिसतं आहे, बाजूने येणार जाणाऱ्या गाड्या पण मस्त दिसत आहे. मोटो ब्लॉगिंगसाठी तरी ही सेटिंग मस्त आहे. फक्त जेव्हा मी मोटो ब्लॉगिंग नसेल करत आणि नॉर्मल ब्लॉग करत हातात बोलत असेल तेव्हा मला मे बी स्टँडर्डवर करायला पाहिजे, कारण हे जरा जास्त स्ट्रेच्ड आउट दिसतं. अजून एक म्हणजे हा विजन या व्ह्यूमध्ये एक हे पण बघून ठेवा, विंडस्क्रीन ही कशी दिसते ओरिजिनल. आणि आता आपण जेव्हा मोठी विंडस्क्रीन लावणार आहे तेव्हा किती फरक दिसेल तुम्हाला, ते तुम्हाला असंच कळेल ह्याच्यावरच. ही आता बघा इथपर्यंत येते समोरनं, आपल्याला नवीन विंडस्क्रीन इथपर्यंत असेल, ॲटलिस्ट 10 सेंटीमीटर एक्स्ट्रा असेल आणि वाईड पण. सोड नाही आईला सोड, चल त्रास देतोस. हे काढायचं आहे LNK ने, हे टाकायचं फक्त याच्यामध्ये. हा पार्ट आहे. दहाचाच आहे, मागे त्याचा हलतोय थोडासा. ही आपली जुनी विंडशील्ड निघाली. इझी जॉब, फक्त LNK ज्या आतमध्ये आहेत आपल्या गाडीमध्ये त्याच्यातूनच फक्त काढायचं. हे बघ, ह्याची क्वालिटी अशी जरा, ह्याची उलट क्वालिटी कमी वाटते त्याच्यापेक्षा, पण मेन तर हाईटचा प्रश्न आहे. हे आपलं मोटोटॉकचं हँडलबार रायझर्स, हे CNC कट आहे एकदम. हेवी ड्युटी नाही वाटत आहे, हलकं वाटतंय. हे बघ ना, हे असं टाकून नहीं उल्टा कुछ गलत आया है क्या? ये गलत ही है। हाँ ये ह्याचा नहीं वाटत है रे। नीचे का है ना रे सत्या। नहीं नहीं नीचे का नहीं है वो, इसका ही है, बट ये गाड़ी का नहीं लग रहा है। अरे नहीं नहीं ये गलत आया है, 411 चा आला है। अरे पैसा नहीं लगाने का पागल, नहीं वो परफेक्ट लगता है। हाँ हाइट बढ़ाने का। हाँ तो फिर वो गलत है। नहीं वो 411 चा आला है, तरी म्हटलं असं का क्वालिटी येते विचित्र, जुन्या हिमालयनचं आहे। ही आपली ओल्ड हिमालयनची प्लास्टिक प्लेट आणि आता आपण टाकणार आपली मोटोटॉकची। थांब रे, एकदमच सिंपल काम आहे। 4 स्क्रू उघडा, 4 स्क्रू लावा, सिंपल। आता जरा याचा लुक येतोय मस्त। रबर त्याच्या आत टाकायला लागतं आधी। वायब्रेशन होतं, वायसर लावलं जरा मजबूत होतो। अच्छा हां, काहीतरी वेगळीच दिसायला लागली आता। विंडस्क्रीन बरोबर इथे मागे लावायला वायसर येत नाहीत, पण दादा बोललाय वायसर लावले पाहिजेत तर जरा बेटर प्रोटेक्शन राहील, बेटर टाईट होऊ शकते आणि सेफ राहील। सो तुम्ही पण लावणार असाल तर वायसर घेऊन लावा एक्स्ट्रा। वेगळीच ना, फुल डायरेक्ट चेंज वाटतो ना। प्लास्टिक काढूया। तर आपला सीन झालेला आहे असा
की हे चुकीचं आलं आहे. हिमालयन 411चं आलं आहे, जे मी इतक्या दिवसात बघितलं नव्हतं आणि ते आता लावायला गेलं तर एकदम बारीकसं छोटंसं दिसलं आणि हे आपल्याला चेंज करून घ्यायला लागणार. बाकीचं विंडस्क्रीन बघा कशी दिसते, आता POV मध्ये पण दाखवतो. आणि मागचं हे टॉप रॅक प्लेट आपली लागलेली हे चांगलं आहे आणि ते पण चांगलं आहे, फक्त आता हँडलबार रायझरसाठी परत यायला लागणार. सत्या हे बघ, इथे साईडला करताना असं इथे टच होतंय बघ, ते ह्याला थोडंसं काहीतरी करा. ह्याचं या साईडला नाही होतंय, ह्या साईडला एक्झॅक्ट राहतंय, इकडे करताना फक्त टच होते. ह्याला वाटतं थोडं ॲडजस्ट केलं तर होईल ना. बघतो ते हँडलबारवाला घेऊन येईन तेव्हा. हो, तर फायनली निघालेलो आहे सत्याकडनं. तर समोर दिसतंय तुम्हाला कसं दिसतंय, फुल ह्यूज स्क्रीन आली आहे समोर आणि गाडीचं लुक कायच्या कायच बदललं आहे. काय म्हणजे एकदम डिफरंट, एकदम ह्यूज काहीतरी वाटतंय वेगळंच. आता ह्याच्यामध्ये काय काय सीन झाला, एक तर आपलं हँडलबार रायझरचं काम राहिलंच, कारण ते दुसऱ्याच ह्याचं आलं 411चं आलेलं. आणि हे लावताना एक प्रॉब्लेम होतो आहे की मी जेव्हा पूर्ण राईटला टर्न करतो तेव्हा हे साईड आहे जी नकल गार्डची लेफ्ट साईडची, ती इथे थोडीशी टच होते. सो आता बोललो जातो, बोला थोडीशी ॲडजस्टमेंट आहे त्याला इकडे करायची, कारण राईट साईडला थोडं जास्त वाटतं आहे आणि लेफ्ट साईडला कमी असं वाटतं आहे. तर आपण ते पण एकदा ट्राय करून बघू. बट फॉर नाव मला मागच्यापेक्षा थोडं बेटर वाटतं आहे. आता इथे बॉडी साईडमध्ये कुठे हवा जाणवत नाही आहे, म्हणजे लॉंग ह्याच्यामध्ये, म्हणजे आधीपेक्षा थोडं तरी बेटर आहे हे, की आधीची विंडशील्ड इथपर्यंतच होती. आता त्याच्यावर आपल्याला ऑलमोस्ट 10 सेंटीमीटरची जागा मिळाली आहे, 10 सेंटीमीटरची हाईट मिळाली आहे आणि थोडीफार वेट पण, सो दॅट आपल्या शोल्डरवाल्या जागेमध्ये कमी हे होईल, कमी विंड ब्लास्ट आपल्याला मिळेल. पण एकदमच ह्यूज वाटते. आता मी गाडी लावतो घरी जाऊन आणि तुम्हाला एक एक ॲक्सेसरीज दाखवतो. पण आता लुक बघा बाईकचा कसा दिसतोय समोरनं. हे बघा, ही इथे जी गॅप आहे ना, ही एकदम छोटीशी आहे, अजिबातच नाही, म्हणजे तिथून आपण पेन्सिल घालू शकतो एवढी गॅप आहे. बट इथून इथे टच करायला गेलो तर इथे ही टच होते, थोडीशी असेल मे बी, बट टच होते. सो ह्याचं जरा ॲडजस्टमेंट करायला लागणार आहे. अशी काय दिसते आपली बाईक. ऑटो इंजिना क्रॅश गार्ड, बॅकबस्टर कॉपी, नकल गार्ड, कार्बन रेसिंग विंडशील्ड, मोटोटॉकची टॉप बॉक्स प्लेट. फॉर नाव एवढंच. फायनली घरी आलेलो आहे. गाडी कवरमध्ये पूर्णपणे पॅक करून ठेवली आहे. आता तुम्ही बघितलं तर आपण लावायला गेलेलो विंडस्क्रीन आणि टेल रॅकची प्लेट, ह्या दोन गोष्टी तर नीट झालेल्या आहेत. फक्त हँडलबार रायझर आहे ते चुकीचं आलं, जे मी इतक्या दिवसात बघितलं नाही, बट ते 411चं आलेलं, ते मी आता एक्सचेंज करून घेईन. आणि विंडस्क्रीन तर एकदम मस्त आहे, तुम्ही बघितलं POV पण कसा दिसतो आणि ते तेवढीच इफेक्टिव्ह पण आहे. फक्त ती लेफ्ट साईडच्या नकल गार्डला थोडीशी राईट टर्न मारताना टच होते, तर ती सत्या बोला की ते थोडंसं अजून राईटला होऊ शकतं, त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आहे, कारण राईट साईडने खूप बऱ्यापैकी जागा आणि लेफ्ट साईडला टच होते. सो ते आपण नेक्स्ट टाईम करूया. आता मी आता हँडलबार रायझर आहे ते आधी एक्सचेंज करून घेतो, मग ते करू आणि नकलबारची थोडीशी ॲडजस्टमेंट करू. ते आता बघूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. या व्लॉगमध्ये आता एवढंच. हिमालयन रिलेटेड तुम्हाला अजून जे काही व्लॉग्स आहेत ॲक्सेसरी अँड मॉडिफिकेशन रिलेटेड, राईड रिलेटेड, जर तुम्हाला बघायचे असतील तर प्लीज कन्सिडर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आणि भेटूया आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.